फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. हो, आमच्या सुदेशला लेखा पसंत असल्यावर आमच्या बोलण्याचा प्रश्न येतोच कुठे. तेव्हा फक्त नारळ आणि मुलगी द्या बस. नाही ते सगळं ठीक आहे, पण तुमची काही अट असेल तर सांगा, आम्ही नक्की पूर्ण करू. अट? हो आहे ना एक अट. कुठली? अहो लवकरात लवकर तुमच्या लेखाला आमच्या घरात पाठवून द्या, ही अट. आमच्या सुदेशला आता जास्तीत जास्त वाट पाहणं असह्य होत चाललंय. काय रे सुदेश? हो, आता सगळं ठरल्यातच जमा आहे. तुम्ही घ्या ना, तुम्ही काहीच नाही घेतलं. सुदेश घे. अरे नाही नको, पोट भरलंय माझं. आता काय, लेखाने होकार दिल्यावर तुझं पोट काहीही न खाता भरणारच. काहीतरीच काय. लेखाची तर भूकच मिळेल दिसतीये. लेखा काय झालं? तू शांत काय प्रॉब्लेम आहे बेटा? हे बघ, जे काय असेल ना ते निसंकोचपणे मला सांग. अगदी मनापासून तुझी या लग्नाला तयारी आहे? माझा ऑफिसमधून फोन आलाय, मी घेऊ शकते का? येस, शुअर. आलेच. घ्या ना, चहा घ्या. शेवटचं एकदा काय ते सांगून मोकळं झालेलं बरं. हॅलो. हॅलो लेखा, ग कुठे आहेस? कुठे तू? आणि आता फोन उचलतेस? आणि तुला माहिती आहे आम्ही दिवसभर तुला कुठे कुठे शोधत होतो. फोन बंद का ठेवला होतास? झालं तुमचं बोलून? मी बोलू होता. बोल, पण तुला कल्पना नाही तुझी आम्हाला किती काळजी होती ते. आता कुठे आहेस तू? मी घरी आहे आणि मी ठीक आहे. सो पण प्लीज आता यापुढे मला भेटण्याचा किंवा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका. कारण माझं लग्न ठरलंय. लेखा, काय झालं? कुठे आहे ती? एसपी काय म्हणाली ती? कुठे होती? लेखाचं लग्न ठरलंय. काय? बघितलंस किती खमेंडी मुलगी आहे ती? दुसऱ्याच्या फिलिंग्सची तर परवाच नाहीये तिला. एसपी तुला सांगतो, ही मुलगी आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू शकत नाही. सेल्फ सेंटर्ड. लग्न ठरत असताना मला काय वाटेल ह्याचा विचारही देखील तिच्या मनात आला नसेल. एवढं प्रेम करतोस ना लेखावर? बस जा सरळ तिच्या घरी आणि सगळं बोलून मोकळा हो. सगळ्यांसमोर रीतसर लग्नाची मागणी घाल.
आता तिचं लग्न ठरल्यानंतर? अरे त्याची तू का काळजी करतोयस? तुझ्यात गट्स असतील ना तर तिला आत्ताच अडव, सगळ्यांसमोर मनातलं खरं खरं सांगून टाक. बोल, आहे हिम्मत? आहेत तुझ्यात गट्स? यश प्लीज प्लीज यश, दिस इज द लास्ट चान्स यू हॅव. अरे यश, तू प्रेम करतोस ना तिच्यावर, तुझ्यापेक्षा जास्त सुखी तिला कुणी ठेवू शकत नाही. यश माझं ऐक प्लीज, प्लीज गो. चला, लेखालाही सुदेश पसंत आहे म्हटल्यावर आमचं टेन्शन गेलं. आता गुरुजींना बोलवून मी मुहूर्ताचं ठरवतो. बरं येऊ, आणि मुहूर्ताचं ठरवलं की कळवतो तुम्हाला. बरं का सुनबाई, आता हे घर तुमचं राहिलेलं नाही, आता देशपांडेंचं घर हे तुझं घर. हा, थांबा. अजूनही ती तुमच्या घरची सून झालेली नाही. कोण आहात तुम्ही? लेखा, तू लग्न कसं करू शकतेस? लग्नाला होकार देताना तुझ्या मनात एकदाही माझ्याबद्दल विचार सुद्धा नाही आला? काय प्रकार आहे? कोण आहेस तू? लेखा रस्त्यावरची मुलगी वाटली तुला? निघ. एक मिनिट, कोणी मध्ये बोलणार नाही. लेखाने लग्न कोणाशी करायचंय हा निर्णय तिचा आहे. तिने जर का नकार दिला तर मी ताबडतोब इकडनं निघून जाईल. रेखा, आय सिरियसली लव्ह यू. माझं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर, आणि मला माहिती आहे की तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस. लग्न करशील माझ्याशी? झालं तुझं समाधान? उत्तर मिळालं तुला? आता तू स्वतः निघतोस का हाताला धरून घराच्या बाहेर काढायला पाहिजे तुला? ताई ताई, एक मिनिट. लेखा, कोण आहे हा? मी तुला सगळं सांगते. लेखा, एक सेकंड. माझं नाव यश राजीव. लेखा माझ्या कंपनीत ड्रेस डिझायनर म्हणून कामाला आहे. तुम्हाला वाटत असेल की मी कोणी गुंड मवाली आहे, तर तसं काही नाहीये. मी एक चांगल्या फॅमिलीला रिप्रेझेंट करतो, एक चांगल्या कुटुंबात नाही. मी लेखाला राजयोग आहे हे त्रिवार सत्य आहे. तिला नोकरी करायची गरजच नाही. लेखाचा राजयोग सुरू होईल, पण तो दुसऱ्या लग्नानंतर. आणि लेखाला आयुष्यभर सुखी ठेवीन असं वचन देतो मी तुम्हाला. अगं बाई, या अशा गप्प का बसल्यात?
काय हो दुर्गाताई, तुम्ही काही बोलत का नाही? ठीक आहे, आमचा अपमान करायचा होता तर इथे बोलावलंच कशाला? आता आमची लग्नाला तयारी नाहीये. चला. लेखा, लेखा, मी आजपर्यंत कोणाही समोर असे हात पसरलेले नाहीये. पण आज आज तुझ्या समोर तुझ्या प्रेमाची भीक मागतो मी लेखा. लहानपणीच आई वडील वारल्यामुळे लहान वयातच सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या. तेव्हापासून फक्त काम काम आणि फक्त कामाच्या गोष्टींमध्येच लक्ष देत गेलो. त्यामुळे आई, वडील, नातेवाईक, कुटुंब, प्रेम, आपले पण जिव्हाळा आहे काय हे कधीच कळलं नाही का? सतत एकटा होतो, त्यामुळे हट्टी झालो, अहंकारी झालो. जसं जसं यश मिळत गेलं तसा तसा माझा अहंकार वाढत गेला लेखा. पण तू भेटलीस, माझ्या आजारपणात माझी सेवा केलीस, माझी काळजी घेतलीस तू. तेव्हाच मला कळलं की जर का मला कोणी समजू शकतं, मला कोणी सांभाळू शकतं तर ती फक्त तूच आहेस लेखा, फक्त तूच आहेस लेखा. आय सिरियसली लव्ह यू. I need you, Lekha. I need you. I need you, Lekha. I need you. तुझ्या बिना हा यशराज अधुरा आहे ग. लेखा, माझ्यासारख्या विक्षिप्त मुलाला जर का कोणी समजू शकतं, सांभाळू शकतं तर ती फक्त तूच आहेस लेखा. लेखा, प्लीज नकार देऊ नकोस. Will you marry me? उठ. जा घेऊन तिला. माझी खात्री आहे तू नक्की सुखात ठेवशील तिला. जा घे. भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय मनोहरि मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज
मङ्गलं पुण्डरीकाक्ष मङ्गलाय गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाक्ष मङ्गलाय